महत्त्वाची बातमी आहे, छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या। नाशिकमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं ही बॅनरबाजी केली आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत। अजित पवारांच्या दौऱ्यापूर्वीच राष्ट्रवादी भवनासमोरील हे बॅनर आता चांगले चर्चेत आले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सहकारी पवन येवले आपल्यासोबत आहेत। पवन, अजित पवारांचा आज नाशिक दौरा, मात्र तत्पूर्वी हे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत। नक्कीच आज उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते नाशिक दौऱ्यावरती येत आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामध्ये एक जे बॅनर आहे ते भुजबळ समर्थकांनी लावलेलं ते अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे। नाशिकच्या राष्ट्रवादी भवन समोर हे जे बॅनर आहे ते लावण्यात आलेलं आहे। याच्यावरती या बॅनरच्या माध्यमातून पुन्हा एकदा भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावं अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये बघितलं तर माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेबांना सन्मानपूर्वक मंत्रिमंडळात स्थान द्या ही नम्र विनंती अशा आशयाचं जे बॅनर आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। एकीकडे अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते राष्ट्रवादी भवन बाहेर लागलेले आहेत, तर दुसरीकडे हे लक्ष वेधून घेणारं जे बॅनर आहे भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान द्या अशा आशयाचं ते येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर लागलेलं बॅनर जे आहे तो चर्चेचा विषय ठरत आहे। नाशिकच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून हे जे बॅनर आहे ते या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला एकंदरीतच बघायला मिळतंय। नक्कीच पवन, धन्यवाद या माहितीसाठी।